वाचा, हे पैसे माझेच आहेत असे खोटे सांगून पैसे घेणे, म्हणजे वाणीच्या माध्यमातून. जरी समजा आता मित्रानं सांगितलं की भाई माझे पैसे, हे म्हणणार नाही नाही माझेच आहेत, मी बघितले तुझे पैसेच नाहीत, हालाकी त्या मित्रानं ठेवलेले असतात, म्हणून ते माझेच पैसे आहेत असं म्हणतो. आणि मन काय म्हणते, इकडे मित्राला सुद्धा कळणार नाही, संधी मिळाली की मी पैसे घेईन असा हेतू म्हणजे मनामध्ये ठेवतो. म्हणजे ही जी चोरीची मानसिक प्रवृत्ती होती, काया वाचा आणि मनाने कशा पद्धतीची होती. टेबलावर ठेवलेले पैसे डायरेक्ट खिशान घालणे, काळीची चोरी झाली. आणि दुसरी वाचेची, हे पैसे माझेच आहेत असे म्हणून त्याला खोटं बोलायचं, लबाड बोलायचं, वाद घालायचा, विवाद घालायचा आणि आपलंच हो करून ते पैसे डुबाडायचे. म्हणजे ते झाले वाचेची चोरी. आणि मनानं मित्राला कळणार नाही, मित्राच्या माघारी ही संधी मिळवायची आणि अशा पद्धतीने ते पैसे आपलेच आहेत अशा पद्धतीची ह्या प्रवृत्त्या नष्ट करण्याच्या जर आपल्या धर्ममार्गाने जर विचार केला तर मनात लोभ आणि चोरीचा हेतू ओळखणे. जर अशा गोष्टी अकुशल विचार जर येत असतील, जर आपण धर्माचा जर विचार केला तर त्याच्यावर कशा पद्धतीने मात करता येईल की मनात लोभ आणि चोरीचा हेतू ओळखणे, वाणी सत्य बोलणे, असत्य नाही बोलायचं, जर असते तर हो म्हणा, नसते तर नाही म्हणा. आणि काया म्हणजे कृतीने दुसऱ्याची वस्तू नाही घ्यायची. म्हणजे काया वाचा मन जर शुद्ध ठेवलं, किती जरी सोनं नाणं तुमच्या समोर पडलं तर तुमच्यामध्ये लोभ उत्पन्न होणार नाही आणि लोभातून नंतर मग ती चोरीची प्रवृत्ती उत्पन्न होणार नाही. परिणाम काय होईल, स्वतःमध्ये प्रामाणिकपणा येईल, समाजात विश्वास निर्माण होईल आणि अशा पद्धतीनं सदाचारी धर्म निर्माण होईल, सदाचारी समाज निर्माण होईल. म्हणजे थोडक्यात जर विवेचन करायचं झालं तर कायाने चोरी करू नये, वाचेने फसवणूक करून करू नये कोणाची, आणि मनाने चोरीचा हेतू ठेवू नये, लोभ आणि बळकवण्याची प्रवृत्ती कमी करावी. अर्थातच शील समाधी प्रज्ञान हा जो दुःखमुक्तीचा मार्ग तथागत गौतम बुद्धांनी सांगितला आहे, याचा आपण मार्ग समजून घेऊन हे शील जे आहे, हे सदाचारामध्ये कशी परिपूर्णता येईल आणि आपल्याला आयुष्यामध्ये कशा पद्धतीनं म्हणजे जीवन जगता येईल प्रामाणिकपणे आणि स्वाभिमानाने, हे त्या गोष्टीचं एक सारांश रूपाने जी दुसरी प्रतिज्ञा दिलेली आहे त्या गोष्टीचा मथितार्थ आहे. सांगण्यात येते, जेव्हा मर्गदान वयात ज्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांनी घोषणा केली त्याच ठिकाणी एक सिंह असलेली गर्जना करीत असलेल्या सिंहाची मुद्रा असणारा स्तंभ सम्राट अशोकाने उभा केला आहे. त्याला 3 पॉईंट लाईन स्टॅच्यू फिअर बुद्धा स्टँड फॉर न्यू नॉलेज असं त्या ठिकाणी नवीन ध्यान केलेलं आहे सम्राट अशोकाने. अशा पद्धतीची ही जी वाणी आहे, हा जो संदेश आहे, हा तथागत गौतम बुद्धाचा संदेश आहे. म्हणून आता याच्या विरुद्ध काय करायचं मग, आता 3 अंगानं आपण शील कशा पद्धतीने पालन करायचे. मी तुम्हाला काल सांगितलं की काया वाचा मनात जर परिपूर्णता आणायची असेल तर ह्या 3 अंगानं शील कशा पद्धतीनं आपल्याला समजून घ्यावं लागेल की स्वतः चोरी करायची नाही, इतरांना चोरी न करण्यासाठी प्रोत्साहित करायचं आणि चोरीचे समर्थन करायचं नाही. हे काय झालं, वारित शील झालं, म्हणजे निषिद्ध शील. या तिन्ही मार्गाचा उपासकाने बिलकुल अवलंबन नाही करायचं. मग आता चोरी नाही करायचं, याच्या उलट करायचं काय. आपण चोरीचा विषय करून गुडीगुप होऊन जातो, बाकी काही घेणं देणं नसतंय. मग याच्या विरुद्ध स्वतः दान पुण्य करायचं. स्वतः तुम्हाला आर्थिक दान असो, धम्माचं दान असो, धम्म श्रवणाचं दान असो, धम्म ऐकण्याचा वेळ देण्याचं दान असो किंवा सामाजिक कार्य करण्याचं दान असो, आपण त्या पद्धतीनं ज्या चोरीच्या विरोधात आपण दान पुण्य करून आपलं मन हे शुद्ध केलं पाहिजे, आपली काया शुद्ध केली पाहिजे, आपली वाचा शुद्ध केली पाहिजे. आणि जे कोणी अशा पद्धतीचं दान देते चांगल्या कार्यक्रमाला, जे आता चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही दान पुण्य करणं म्हणजे 4 माणसं अन्न म्हणजे ते सुद्धा तुमचं येण्याचं किंवा वाणीचं दान आहे. की जर तळाकडे त्या ठिकाणी ग्रंथ श्रवणाचं कार्य आहे. आणि जे लोक विहाराकडे किंवा धम्माकडे वळत नाहीत त्यांना आणून धम्म श्रवण करणे म्हणजे हे सुद्धा पुण्याचं काम. कारण त्या लोकांना ह्या गोष्टी नाही पटत, त्यांना धम्माच्या मार्गावरती ओढून आणणं हे सुद्धा एक दान आहे. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यातला 24 तासाचा अर्धा तास 40 मिनिटात या ठिकाणी तुम्ही दान देतात, जे की धम्माची वाणी तुम्ही श्रवण करत आहात. आणि अशा पद्धतीचं हे दान पुण्य चोरीच्या विरोधातलं समर्पक जीवन जगण्यासाठी आपला जे काही वाटा आहे, बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलंय की आपल्या कमाईचा 20वा भाग हा समाजासाठी ठेवला पाहिजे. बघा प्रत्येक धर्मामध्ये बघा, मक्का मस्जिदमध्ये बघा, ते आपलं जो काही कमाईचा हिस्सा असतात तो समाजाच्या उन्नतीसाठी लावत असतात. कुठलाही हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो, ख्रिश्चन धर्म असो, आणि अशा पद्धतीचं ते दान पुण्य करत असतात. परंतु आपल्या जी काही आपल्या समाजाची घडी विस्कटलेली आहे,
ही दान पुण्याची जी भावना आहे ही फार म्हणजे वेगळ्या दिशेनं गेलेली आहे. कोणाला वाटते की दान देणं म्हणजे उपकार करणं, किंवा कोणी काय करते, मी लय श्रीमंत आहे, मला याची काही गरज नाही, म्हणजे असं हसल्यासारखं पैसे देते आणि मोकळे होते, ह्यासारखं दानशूरच कोणी नाही. परंतु त्या दानाला, त्याच्या पाठीमागं तुमची मानसिकता सुद्धा ही पवित्र असायला पाहिजे. म्हणून अशा पद्धतीनं प्रत्येकानं जर दान पुण्याचं जर कार्य केलं तर समाजाचे कार्य, कुठलंही कार्य छोट्यात छोटं का असं ना, हे मोठ्यात मोठं नाही का होणार. म्हणून धम्मश्रमोच किंवा धम्मदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं. आपल्याला वाटते आपण पैसे दिले म्हणजे खूप मोठं दान केलंय, पण त्या आमिष दानाला सामाजिक कार्यासाठी ठीक आहे, त्याला आमिष दान असं म्हणतात. परंतु आपण ज्या ठिकाणी धम्माचं दान देत आहोत, म्हणजे धम्म सांगायचं जे दान देत आहोत, हे मोठं काम. आणि तुम्ही जे श्रवणाचं काम करता हे सुद्धा तुम्ही पुण्यवान, म्हणजे खूप पुण्य कमवत आहात. कारण ही तथागताची वाणी, ही काय डॉक्टर कुंटीची वाणी नाही, किंवा खिलारीची नाही, किंवा भिसेची नाही, किंवा हिंगोली बाबाची नाही. कारण जे बाबासाहेबांनी आपल्याला या ठिकाणी दिलंय, एवढं आयुष्य घातलंय, त्यांचा शब्द ना शब्द आपल्या कानावरती जातोय. ते शब्द स्पर्श रूप रसगंधाने आपण नावून निघत आहे. 22 प्रतिज्ञेच्या 22 कीर्तनाने आपलं आयुष्य हे उजळून निघत आहे, जेणेकरून सदाचाराच्या मार्गावरती जाण्यासाठी आपल्याला त्या गोष्टी परावृत्त होतील. आणि तिसरी गोष्ट कोणती, की ज्यानं कोण दान दिलं असतं त्या दाण्याचं अनुमोदन करणे. आता समजा इंगोले बाबांना 50 रुपये दिले, साधू साधू म्हणून त्यांना धन्यवाद देणे, जेणेकरून दुसऱ्या उपासकांना दानाची प्रवृत्ती निर्माण होईल. नाही तर नुसतंच घेणं आणि खिशात ठेवणं हे काही बरोबर नाही. साचलेलं पाणी कधीही स्वच्छ राहत नाही, एक ध्यानात ठेवा. त्याला वारंवार जर हापसलं तरच स्वच्छ पानाचे झरे लागतात. बाबासाहेबांचा संदेश. कोणी कितीही श्रीमंत असू द्या, त्या पैशातल्या नोटा बँकेत किती जरी ठेवल्या ते केवळ कागदाचे बंड असतात. त्याचा जर उपयोग तुम्ही आयुष्यासाठी किंवा तुमच्या संसारासाठी जर नाही केला तर कागदाची किंमत आहे का? नाहीये. सम्राट राजाचं आपण उदाहरण बघितलं, सिकंदर राजाचं उदाहरण आपण बघितलं. त्यानं 3 जातांनी इच्छा व्यक्त केल्या की कितीही पैसा दिला तरी मी माझं आरोग्य पैशानं विकत घेऊ शकत नाही. म्हणून त्यानं त्याचा खजिना सगळ्या लोकांसाठी दान केला, सगळ्या लोकांना तो वाटून टाकला. आणि त्यानं जगाला दाखवून दिलं की जगात असा एकही डॉक्टर नाही जे पैसे देऊन माझं आरोग्य देईल. म्हणून आरोग्य परमा लाभा, समाधानासारखी सर्वश्रेष्ठ संपत्ती जगात कोणतीच नाही. विश्वासासारखं नातं जगात दुसरं कोणतंच नाही. मनात राग, लोभ आणि द्वेष हे घालवण्यासारखं सुख हे कोणतंच नाही. असा महान संदेश तथागत गौतम बुद्धांनी या चोरीच्या मागे दिल्या. म्हणून दुसरं जे शील आहे, या शीलातून आपण आपल्याला कशा पद्धतीनं दान देता येईल, जे काही गरीब समाजातील लोक आहेत त्यांना समोर कसं आणता येईल, ज्यांना वही पेन नाही त्यांना वही पेन देऊन कसं शिक्षित करता येईल, जे विहाराची अवस्था झाली ते विहार कसे स्वच्छ करता येतील, श्रमाचं सुद्धा दान आपण दिलं पाहिजे. या ठिकाणी विहारात एकट्या आपल्या खेमाजीनं झाडू न मारता आपण सुद्धा स्वच्छतेचं दान दिलं पाहिजे. अशा पद्धतीचं जी काही धार्मिक चळवळ आहे, ही चळवळ चोरीच्या विरोधात जे काही कार्य आहे हे दान्य पुण्याचं करून आपण हे पुण्य संपादन केलं पाहिजे. कारण आपल्याला परत आयुष्य नाही. सबे संकारा दुखाती येता बया ये पसंती आता निपदंती दुखे यस मग विशुद्धिया, ही तथागताची वाणी. सगळं काही इथंच सोडून जायचं आहे. म्हणून हा संदेश, हा चोरीचा आपण समजून घेऊन अदिन दाना वेरंबी सिक्खापदम समाधी आम्ही, हे जे दुसरं शील आहे या गोष्टीचं आपण ह्या ठिकाणी विवेचन केलेलं आहे. मला अपेक्षा आहे की आपल्याला जे काही मला येत होतं त्या पद्धतीने मी या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांनी हात जोडायचे. एवढे चोरीचे प्रकार सांगितले, एक राहिला तथागताला मान्य होतं का? मोहनचंद करमचंद गांधी म्हणतात फुकटचं खाणं, फुकटचं वेतन घेणं. काही बरेचसे लोक असे आहेत आमच्या जवळचे, की फुकटचं वेतन काम न करता वेतन घेतात, काम न खातात, काम न करता खातात. हा चोरीचा प्रकार नाही. दॅट इज डिफरंट थिंग. आय सॉ दॅट. सर्वांनी हात जोडा. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता
सब धम्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि सर्वांना जय भीम सर्वांचे धन्यवाद कॅमेरा